नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। आज दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास पुणे महानगरपालिका मेट्रो स्थानकाच्या रुळांवर एक राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं। हे आंदोलनकर्ते 2-4 लोकांच्या गटांनी मेट्रो स्थानकात प्रवासी म्हणून आले आणि त्यांनी अचानक मेट्रो रुळांवर उड्या मारल्या। मेट्रोच्या सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखत मेट्रो सेवा तात्काळ थांबवली। हे कार्यकर्ते पुणे मेट्रो रुळांवर आणि बाजूच्या कठड्यांवर बसून आंदोलन करत होते। घटनेचे गांभीर्य ओळखून महामेट्रोचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। पोलीस आणि अग्निशमन दलालाही माहिती देऊन बोलवण्यात आले। या आंदोलन दरम्यान मेट्रोची सेवा काही काळ बंद ठेवण्यात आली होती आणि या सर्व आंदोलनकर्त्यांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे। पुणे मेट्रोकडून त्यांच्यावर रीतसर पोलीस तक्रार FIR दाखल करण्यात आलेला आहे। या आंदोलनादरम्यान पुणे मेट्रोची मार्गिका 1 वरील सेवा पिंपरी चिंचवड स्थानक ते स्वारगेट स्थानक या दरम्यान सुरळीत सुरू होती, तर मार्गिका 2 वरील सेवा रामवाडी ते जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक आणि वनाज स्थानक ते छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानक या दरम्यान सुरू होती। दुपारी 2:15 ते 2:45 या काळात PMC मेट्रो स्थानकातील सेवा बंद ठेवण्यात आली होती। दुपारी 2:45 नंतर पुणे मेट्रोची सेवा पूर्ववत झाली आहे। सेवा बंद करण्यात आल्यामुळे प्रवाशांना झालेल्या असुविधेबद्दल पुणे मेट्रोने दिलगिरी व्यक्त केली आहे। लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी पारस मुथा यांचा रिपोर्ट। सर्वसामान्य जनतेला पदवीधर तरुण तरुणी आहेत, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे। आज 10 लाख रुपये घालून शिक्षणासाठी त्यांना रोजगार नाहीये। आज पुणे महानगरपालिकेमध्ये बाहेरच्या लोकांना पहिले प्राधान्य दिले जातं, आमच्या पोरांना पहिले प्राधान्य दिलं गेलं पाहिजे। 10-15 लाख रुपये घेतात आणि त्या लोकांना भरती करतात, हे बंद झालं पाहिजे। हा भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे। आज साधा आपल्याला शाळेमध्ये पोराला ऍडमिशन घ्यायचं तर लाख रुपये डोनेशन भरावं लागतात। कुठून आणायचे गरीबाचे आई बाप धुणे भांडे करतात आणि पोराला शिकवतात। त्याला पर्याय काय केलं पाहिजे? डोनेशन बंद झालं पाहिजे। 2 मिनिटं काका, व्यवस्थित हळू शांतपणे सांग। घाई कुणाला नाही, आम्हाला नाही, तुला नाही, तू व्यवस्थित सांग। याकडे मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष दिलं गेलं पाहिजे। आज पुण्याचे पालकमंत्री अजितदादा आहेत, मला त्यांच्याबद्दल भरपूर मान सन्मान आहे। आज त्यांनी मला एवढं सगळं पदवी पण दिली होती, पण मी आज सांगतो अजितदादा तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष द्या। हे सर्वसामान्यांचे मुद्दे आहेत, मी वाचून दाखवतो। प्रत्येक शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती महाराणा प्रताप, ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक, वल्लभभाई पटेल, झाशीची राणी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास शिकवला गेला पाहिजे। आपल्या पोरांना शिकवत नाही। त्यानंतर महिलांना आजकाल लहान लहान पोरींवर अत्याचार होतात, हे अत्याचार थांबले पाहिजे। आणि हे रस्त्यावरचे 2 व्हीलर उचलायला 8 अधिकारी येतात, त्यांना कोणी परमिशन दिली? आज सर्वसामान्य माणूस 10 रुपयासाठी दिवस 500 रुपयासाठी दिवसभर मरमर करतो, पण त्याची गाडी सरळ उचलून नेतात। मी म्हणतो तुम्हाला गाड्या उचलायच्या ना उचला, पण त्यांना सांगून उचला, गाडीवर पावत्या फाडा। 2 मिनिटं शिक्षण मोफत, आरोग्य आणि हॉस्पिटलमध्ये लाख रुपये डिपॉझिट भरून सुद्धा पेशंट जिवंत राहत नाही। सगळे डॉक्टर भरलेत, त्या लोकांना पहिले पूर्ण शिकवा, त्यांना पूर्ण शिकवा, त्यांना पूर्ण ट्रेन करा आणि मग त्यांना हॉस्पिटलमध्ये कामाला ठेवा। आज जे स्पेशल डॉक्टर आहे ते 2 मिनिटं करता येतात आणि 50,000 रुपये घेऊन जातात, पण सर्वसामान्य लोकांच्या अक्षरशः जीव टांगणीवर लावले त्या लोकांनी। 2 मिनिट आता एक मी विचारतोय, आता काय केलं पाहिजे, काय म्हणणं आहे माझं? हेच म्हणणं आहे, मुख्यमंत्र्यांनी आणि पालकमंत्र्यांनी याच्याकडे जातीने लक्ष दिलं पाहिजे आणि माझ्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे। या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मी येणाऱ्या 2 ते 4 दिवसामध्ये सह्याद्रीच्या बाहेर जाऊन याच्यापेक्षा तीव्र आंदोलन, मेलो तरी चालेल। छत्रपती शिवाजी महाराजांचा अट्टर मावळा आहे भाऊ। 2 मिनिटं माझ्यासाठी मरत नाहीये, जनतेसाठी मरतोय। तू सांग टीव्ही चालला, सगळ्यांना आवडते, तुला पण मुलं बाळ आहे। आज तू उठून आणतो पाहिजे, सगळ्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे। शांत मला त्रास होत आहे, रिस्पेक्टली बोलतो ना। अरे मग मी माझ्यासाठी निघून जा तू। Hello,
अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.